हे पहा, घटस्थापनेमुळे सर्व महिलांची लगबग कपडे धुण्याकडे असते. सुदैवानं आज ऊन पडलेलं आहे आणि उद्या घटस्थापना आहे. संपूर्ण खडकवासला धरण परिसर जर आपण पाहिला तर तिथे आज सर्व गोधड्या, अंथरा पांघरायचे कपडे हे वाळत असतात. तर पर्यावरणाचा आपल्याला जर स्वच्छ ठेवायचं असेल तर आपणही तसंच केलं पाहिजे. या ठिकाणी बघा, मी माझ्या टेरेसवर कपडे घातलेले आहेत. धुतलेले कपडे वॉशिंग मशीनमधले नेहमी उलटे करून धुवायला टाकावेत आणि वाळत घालताना 2 भाग सारखे न घालता खालीवर घाला. हवेने हलतात, कपडे वाळतात. त्यातलाही एक पदर मी असा क्लिपमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे आणखीन सोयीचं होतं. या पद्धतीनं हे सर्व कपडे मी वाळत घातलेले आहेत. तुम्ही घालतच असाल. गोधड्या पण पहा, गोधडी, रजई ही सुद्धा उन्हाची दिशा घेऊन त्याप्रमाणे टाकलेली आहे. ही पहा, आईच्या लुगड्याची नऊवारी साडी, धूत वस्त्र म्हणतात, तेच अंथराय पांघरायला करायचे असतात. तर याप्रमाणे मी हे कपडे इथे वाळत घातलेले आहेत. वॉशिंग मशीन म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण त्याची काळजी घेतलीच पाहिजे. कपडे कसे धुवावेत ह्याचंसुद्धा शास्त्र आहे. माझ्या ज्या मावशी होत्या द्रौपद बनसोडे, खूप सुंदर कपडे धुवायच्या बघा. इतके छान आणि वाळत घालायचं हे शास्त्र त्यांनी मला शिकवलं. त्या माझ्या एक गुरु आहेत. दत्तात्रयाने 24 केले तसे मीही सतत वयाच्या 76 वर्षापर्यंत कोणाकोणाकडनं काही शिकत असते आणि गुरुस्थानी मानत असते. तर कपडे वाळत घालताना जर आपण हा जाड भाग उन्हाकडे घेतला आहे, दक्षिणायन येता, आणि त्यामुळे ऊन असं बरोबर इथे येतंय पहा, चांगलं लागलेले याप्रमाणे घातलेले आहेत. म्हणजे कपडे लवकर वाळतात, सुकतात. जड भाग खाली आला, जर पाणी असेल तर पिळून टाकायचं, नसेल तर घ्यायचं. या ठिकाणी माझी वॉशिंग मशीन आहे. धुण्याची सोय पण इथेच आहे. या दगडावरती धुत असते. आणि ह्या जे वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे टाकतो ना, ते कपडे टाकताना काय काळजी घ्यावी. अगदी महत्त्वाची टीप म्हणजे अंतर्वस्त्र, स्त्रियांचे असो पुरुषांचे, मुलांचे, ते याच्यात टाकू नये. आपण अलग धुवून टाकावेत, बाजूला धुवून टाकावेत. दुसरं म्हणजे सॉक्स कधी त्याच्यामध्ये टाकू नये. अतिशय घाणेरडा वास असतो आणि मळकटही असतात. चांगल्या कपड्यांनासुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि स्वच्छ निघत नाहीत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर हे जे कपडे आहेत अशा प्रकारचे ते वेगळे ठेवून मग बाकीचे धुवायला. कोणतीही पावडर टाकताना ती वरून अशी टाकून नाही द्यायची. बादलीमध्ये मी इथे छोट्या बादलीत पावडर टाकलेली आणि भिजून ठेवली. आता मला कपडे लावायचे, तर ती कालवून करायची, नाही तर त्या कपड्यांवर साठत असते. रंगाचे कपडे आपण त्याच्यामध्ये टाकू नाही शक्यतो, रंग जातील असे. तर आणि दुसरं म्हणजे वाळत घालताना सुद्धा लेडीज, जेंट्स यांचे कपडे घालताना पहा, या ठिकाणी मी हँगरला लावलेली अंडरपॅन्ट. तर आपणसुद्धा वाळत नाही, सुकत नाही, उन्हाचे दिवस असतात, स्वतः घरी धुवायचे आणि धुतले की मग असे हँगरला वगैरे जर ठेवले तर बरोबर वाळले जात असतात. तर चला तर मग घटाची स्वच्छता आपण महालक्ष्मी, अंबाबाई, रेणुका, सप्तशृंगी या सर्वांनाच आवाहन करतोय उद्याला, आणि त्या येणार आहेत. म्हणून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी स्वच्छतेपासून. असं म्हटलं गेलं होतं, असे स्वच्छता ज्याचे घरी तिथे लक्ष्मी वास करी. लक्ष्मी म्हणजे तरी काय हो, पैसा नाही. माझी आई नेहमी म्हणायची, स्वच्छता असली पाहिजे, समाधान असलं पाहिजे, आनंदी मन असलं पाहिजे, म्हणजे उत्साह वाढतो आणि आपोआपच संपत्ती येत असते. चला तर मग आपण या प्रकारे स्वच्छता सगळ्या महिला करतात आता संपूर्ण जिथे जिथे, बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये, महाराष्ट्रात, अखिल भारतात. भारतीय संस्कृतीत या उत्सवाला शारदीय नवरात्र उत्सव म्हणतात. अनन्यसाधारण महत्त्व आहेत आणि महिलांना मोठं दुप्पट बळ येतं बरं का. उदाहरणार्थ माझ्यासारखी, मी आजारी असतानासुद्धा ही सर्व कामे घरच्यांना चोरून चोरून करतच असते. कामवाले आहेत, सुनबाई पण आहेत, नाही असं नाही, पण चालतं, महिलांना ते जरा आवडतं. तर चला, तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद.